2019च्या अनुषंगाने आपली ही दुसरी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपल्या सर्वांचं मी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। आपण एकूणच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आता दुसऱ्या म्हणजे जवळपास मतदानाच्या जवळ आलेलो आहोत। त्याविषयीची माहिती बरोबर काही नोडल ऑफिसर आमच्या इथे आहेत। स्वतः मॅडम आपल्याला बरीचशी माहिती आज देणार आहे। या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं स्वागतही करतो आणि जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आदरणीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी निवडणूक त्यानंतर निवडणूक खर्च समितीचे आपले नोडल ऑफिसर शेखर शेडे साहेब कांबळे डेप्युटी कलेक्टर यांचं या ठिकाणी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचंही स्वागत करतो। पोलिंग स्टेशन है 2114 प्लस ऑक्सिलरी जे आहे ते 13 ऑक्सिलरी पोलिंग स्टेशन आहेत। टोटल आपलं मतदान केंद्र असणारे 2127। 2127 मतदान केंद्र असणार आहे। एक हायलाइट करणारा पॉइंट हे आहे की तुळजापूरमधलं एक श्यामल धर्मशालामध्ये मतदान केंद्र होतं, त्याच्या आपण लोकेशन बदलून चैत्र नवरात्र असल्यामुळे खूप मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर देवस्थानला येतात, त्याच्यामुळे आम्ही एक ते श्यामल धर्मशालाच्या मतदान केंद्र आम्ही बदलून नगर परिषदेच्या शाळांमध्ये आम्ही शिफ्ट केलेलं आहे। मग त्याची मान्यता पण आपल्याला निवडणूक आयोगाकडून मिळाली, मग त्या अनुषंगाने तिथे एक मतदान केंद्र आपलं शिफ्ट झालेलं आहे। मग त्या पद्धतीने तयारी आणि तिथला लोकल पॉलिटिकल पार्टीजच्या बैठका वगैरे घेऊन आम्ही त्याची माहिती पण दिलेलं आहे। एवढं जे टोटल मतदान केंद्र आहे, विशेषतः आपण काय केलेलं आहे यावर्षी की 14 मतदान केंद्र जे आहे ते सखी मतदान केंद्र असणार आहे। सखी मतदान केंद्र म्हणजे जे काय आपलं प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग 1 पोलिंग 2 3 जे असणार आहे ते सर्व महिला असणार आहे। पोलीस विभागाला पण आम्ही कळवलं आहे की तिथं सुरक्षा रक्षक जे आपण देतो प्रत्येक मतदान केंद्राला ते पण महिला असावी, म्हणजे कम्प्लिटली महिलांमार्फत मतदान केंद्र ते चालणार आहे आणि निवडणुकीचं काम ते पार पडणार आहे। तसं 14 मतदान केंद्र आम्ही फायनल केलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त दिव्यांग जे कर्मचारी पण काम करणारे ते 5 मतदान केंद्र ठरवलेलं आहे। सर्व तिथं प्रिसाइडिंग पोलिंग 1 2 3 सर्व जे काही काम करायचं आहे ते दिव्यांग लोकांनीच तिथं काम पार पडणार आहे। आणि काही मतदान केंद्रामध्ये ज्या ठिकाणी पडदानशील जे महिला असतील, ज्यांच्या ते पडदाधारी असतील, मग तिथं आपल्याला एक ॲडिशनल महिला कर्मचारी आम्ही तिथं देणार आहेत, अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर। मग ते जवळपास आपलं मतदारसंघामध्ये 177 मतदान केंद्र तसे आहेत, म्हणजे तिथं ॲडिशनल एक महिला कर्मचारी फक्त आयडेंटिफिकेशनसाठी असिस्टंटसाठी आम्ही ठेवणार आहोत। 2-1 फक्त वोटिंग कंपार्टमेंट दिसतं। आता जे काही मतदान केंद्रावर जे काही कर्मचारी असणार आहेत त्यांची पहिली ट्रेनिंग आम्ही संपवलेलं आहे। फर्स्ट ट्रेनिंग इज ऑलरेडी कम्प्लिटेड। त्यांच्या हँड्स ऑन पण आम्ही 50-50च्या ग्रुपमध्ये क्लासरूम ट्रेनिंग सारखं पण प्रत्येक मतदारसंघामध्ये ते संपलेलं आहे। आता आम्ही पोलिंग पार्टीजच्या सेकंड रँडमायझेशन केलेलं आहे। सेकंड रँडमायझेशन म्हणजे एक पोलिंग पार्टी फॉर्म झालेला आहे, परंतु ते कुठल्याही मतदान केंद्रावर जाणार आहे ते मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना कळणार। आता आम्ही फक्त प्रिसाइडिंग ऑफिसर PO 1 2 3 एक टीम फॉर्म केलेला आहे। जसं सेकंड केल्यानंतर कुठलं PU कुठलं CU आणि कुठले VVPAT कुठल्या मतदारसंघामध्ये जाणार आहे ते आपण रँडमायझेशन केलेलं आहे। त्या मतदारसंघामध्ये ते मशीन्स पोहोचलेलं आहे। त्याच्यानंतर आपण एक रँडमायझेशन असं केलेलं आहे की 2 रँडमायझेशन मशीनच्या। फर्स्ट रँडमायझेशन इज कुठलं मशीन कुठल्या मतदारसंघामध्ये, आणि दुसरा रँडमायझेशन जे ऑब्झर्वर समोर करायचं आहे ते आपण ऑलरेडी दुसरा रँडमायझेशन ऑब्झर्वर समोर आणि पॉलिटिकल पार्टीज आणि कॅन्डिडेट्सच्या समोर आम्ही ते रँडमायझेशन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आता एका मतदान केंद्रामध्ये पोलिंग स्टेशन नंबर 1 त्या मतदान केंद्रामध्ये BU नंबर CU नंबर आणि VVPAT नंबर कुठलं मशीन जाणार आहे त्याचे रँडमायझेशन आम्ही केलेलं आहे इन फ्रंट ऑफ ऑब्झर्वर आणि पॉलिटिकल पार्टीज। ते रँडमायझेशन करून
त्या हिशोबाने त्या नंबरची कॅन्डिडेट सेटिंग होणारे सर्व मतदारसंघामध्ये 9 आणि 10 एप्रिल 2 दिवसामध्ये हे कॅन्डिडेट सेटिंग त्यांना करायचं आहे. आता ऑलरेडी मशीन त्या मतदारसंघामध्ये आहेत. त्यांना 9 आणि 10 तारीखला पॉलिटिकल पार्टीजच्या कॅन्डिडेट्स आणि त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या समोर ते कॅन्डिडेट सेटिंग आम्हाला करावं लागतं. म्हणजे मतपत्रिका वगैरे बॅलेट पेपरमध्ये करणे आणि सेटिंग करणं. म्हणजे आपल्याकडे जेवढं काय टोटल कॅन्डिडेट्स आहेत 14 कॅन्डिडेट प्लस 1 नोटा. मग ते सगळे आपलं मतपत्रिका वगैरे प्रिंट होऊन प्रेसकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याची कारवाई पण आमची संपलेलं आहे. मग त्या नमुना मतपत्रिका छापून ते घेऊन येणार आहोत. त्यांच्या ऑर्डर प्लेस झालेलं आहे. आम्हाला अजून 4-5 दिवसामध्ये ते प्रेस मतपत्रिका पण आम्हाला मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक मतदान केंद्राला 2 ब्रेलच्या मतपत्रिका आम्ही देणार. जे आपलं नॉर्मल बॅलेट पेपर टाईप होतो त्या सिक्वेन्समध्ये ब्रेल लिपीमध्ये ते मतपत्रिका असणार आहे. आणि मशीनवर पण जे बॅलेट युनिटच्या मशीन आहे तिथं साईडला पण 1, 2, 3 जे आहे ते ब्रेलमध्ये एम्बॉस्ड आहे ते मशीनवर. म्हणजे ते ब्रेलनी 1, 2, 3, 4 संख्या असणार. आणि नमुना मतपत्रिकामध्ये 1च्या समोर कुठलं कॅन्डिडेटचे नाव आहे ते ब्रेलमध्ये असणार आहे. म्हणजे मतदारांसाठी 2 सोयी, एक सोयी तरी दिलेलंच आहे निवडणूक आयोगाने की ते सोबती घेऊन जाऊ शकतात मतदान करण्यासाठी. आता ह्याच्यावर जास्त भर आहे की ब्रेलच्या सहाय्याने त्यांना कुठल्याही सोबतीची गरज पडणार नाही. ब्रेल जरी वाचता येत असेल तर त्यांनी ब्रेलच्या सहाय्याने ते ब्रेलमध्ये ते हे करून ते स्वतः जाऊन वोटिंग करू शकतात. आणि दुसरी जे लोकोमोटर डिसेबल्ड आहे जे अपंग आम्ही म्हणतो, मग ते लोकोमोटर डिसेबल्डसाठी व्हीलचेअरची व्यवस्था जी आहे ते आपलं मतदान केंद्र निहाय किती लोक आहेत मग त्याच्या आकडेवारी आम्ही काढलेला आहे. त्याच्या अनुषंगाने तिथं व्हीलचेअरची पण व्यवस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं काम करतोय. हे आपल्या सगळ्या आपण तालुक्याला वगैरे जात असताय आपल्यालाही कल्पना आहे. खूप चांगला प्रतिसाद मिळतो लोकांचा पण, विद्यार्थ्यांचा पण आणि आपले अधिकारी सुद्धा त्याप्रमाणे. आपल्या ज्या सूचना या पत्रकार परिषदेमध्ये मांडल्या गेल्या त्याच्यावर निश्चितच प्रशासन खूप पॉझिटिव्हली घेईल त्याला आणि इम्प्रूव्ह करेल जे काही आवश्यक असेल ते. आपलं सहकार्य वेळोवेळी खूप चांगलं मिळतं आहे. आपल्याकडून खूप चांगल्या प्रमाणावर वृत्तपत्रांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये रिप्रेझेंटेशन आपल्या जिल्ह्याचं खूप पॉझिटिव्ह आणि चांगलं होत आहे. सो मी आपला सहकारी म्हणून खूप मनापासून जिल्हा प्रशासनातर्फे आपला आभार मानतो आणि असंच वेळोवेळी आपलं सहकार्य राहावं ही विनंती करतो.